सो हॅलो गाईज, तुम्हाला तर माहीतच आहे सगळीकडे गेले काही दिवस खूप जास्त प्रमाणात पाऊस होतो आहे. त्याचप्रमाणे पुण्यामध्ये सुद्धा खूप जास्त पाऊस होतो आहे. रात्रीपासून सकाळी उठेपर्यंत पाऊसच पाऊस होता. चला तर म्हटलं सकाळी उठून मस्त असा गवती चहाचा चहा पिऊ आणि आपल्या दिवसाची सुरुवात करू. हा जो गवती चहा आहे तो मी माझ्या बाल्कनीमध्येच उगवलेला आहे आणि जेव्हा आपण एखादी गोष्ट उगवतो आणि परत ते आपल्याला खायला मिळते ना, तेव्हा त्याचा जो स्वाद आहे तो अजून जास्त वाढतो. चहा पिऊन झाल्यानंतर ना मस्त अशी मी माझ्या बाकीच्या कामाला सुरुवात केली, कारण मला यांच्या ऑफिसला जायच्या अगोदर टिफिन बनवायचा होता. तसं तर आज खुशीचं स्कूल नव्हतं, त्यामुळे सगळी कामे अशी निवांतच चालू होती, कारण की हे ऑफिसला थोड्या उशिरा जातात. खुशीचं स्कूल नसल्यामुळे ना मी थोडी उशिरा उठले होते आज आणि मोबाईल उठल्या उठल्या बघायचं विसरून गेले. त्यामुळे ना काय झालं, डायरेक्ट यांच्या स्कूलची खुशीच्या स्कूलचा मला मेसेज आला की थोड्या वेळाने त्यांची गुगल मीटवरती लेसन्स चालू होणार आहे, म्हणजेच त्यांची स्कूल हे ऑनलाईन आज आहे. आणि मला समजेनाच की आता मी काय करू. सगळ्यात अगोदर तर मी खुशीला उठवायला गेली आणि त्याच्यावरती तिचं रिॲक्शन हे होतं, चल उठ उठ, टीचरनं बोलवलंय तुला, चल लॅपटॉपवरती लावून देते तुला, चल. थोड्या वेळानेच खुशी उठली आणि तिला असं मी दूध प्यायला दिलं होतं. ती दूधसुद्धा ना स्ट्रॉनेच पिते. तिची थोडी नखरे चालू असतात अधूनमधून आणि नंतर तिचा क्लास चालू झाला. बघ टीचर काय शिकवते बघ. प प पॅरट. तिचा ऑनलाईन क्लास संपल्यानंतर ना पहिलं मी कणिक मळून घेतली, कारण मला यांचा लंच बनवायचा होता, मला टिफिन द्यायचा होता आणि खरंच खूप उशीर झाला होता. अगोदरच मी उशिरा उठले होते आणि त्यात अजून खुशीचा मधूनच क्लाससुद्धा निघाला, त्यामुळे अजूनच जास्त लेट झाला. शेवटी तर मला हे म्हणाले नकोच, मला टिफिन नको, परंतु नाही, मी फास्टमध्ये सगळं केलं. टिफिनमध्ये मी चवळीची भाजी देणार होते, त्यामुळे मी चवळी अगोदरच शिजवून ठेवली होती. त्याचबरोबर चवळीची भाजी करताना मी कांदा, टोमॅटो आणि फक्त ठेचलेला लसूणच याचाच यूज करते. मस्त असं तेल गरम करायचं, त्याच्यामध्ये थोडासा कढीपत्ता, ठेचलेला लसूण, कांदा, टोमॅटो घालायचा आणि आपले मसाले बेसिक घालायचे आहेत. छान असं परतल्यानंतर आपण शिजवलेली चवळी आहे ती घालायची आहे, चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि आपली भाजी इथे तयार होते. आणि जेव्हा आपली गडबड असते ना, तेव्हाच ना माझी चपातीची जी कणिक असते ती ढिल्ली होते आणि आजसुद्धा तसंच झालं होतं. चपातीची कणिक ढिल्ली झाली होती, त्याच्यामुळे ना मला फास्ट चपात्या लाटताच येत नव्हत्या आणि खुशीच्या पप्पांचं चालू होतं की लवकर टिफिन कर, मला ऑफिसला जायचं आहे. नाश्त्यामध्ये ना आज मी चिवडा आणि शंकरपाळ्याच दिल्या होत्या, कारण की अगोदरच मला खूप उशीर झाला होता आणि आता वेगळा नाश्ता करायला माझ्याकडे एवढा टाईमसुद्धा नव्हता. आज खरंच खूप गडबड झाली होती, कारण की अचानकच खुशीच्या स्कूलचं ते लेसनचं समजलं, त्याच्यामुळे मला एवढा जास्त गडबड झाली होती. आणि आता सगळा स्वयंपाक झाल्यानंतर ना मी असं मस्त किचन ओटा क्लीन करून घेते. मी ज्या भागात राहते ना, तिथे आत्ता सध्या पाण्याचा खूप जास्त प्रॉब्लेम आहे. तरीसुद्धा ना मला असा किचन ओटा पाण्याने खळखळ धुतला नाही ना तर चैनच पडत नाही. मी यासाठी ना स्पेशली बाटल्या भरून ठेवते आणि त्याचा उपयोग मी
किचन धुण्यासाठी करते, कारण की मला खूप छान वाटतं किचन असं पाण्याने क्लीन केलं ना, मला मस्त वाटतं. तुम्हालाही असं वाटतं का? तुम्ही असंच धुता का? मला नक्की कमेंट करून सांगा. पावसामुळे ना माझ्या गॅलरीची कंडिशन काही अशी आहे, किती जरी क्लीन केलं तर थोड्या वेळाने ते असंच होतं. त्यामुळे ना मी याच्यावरती एक सोप्पा पर्याय केलेला आहे. मी फक्त फडक्याने ही गॅलरी पुसून घेते, धुवायच्या भानगडीत पडतच नाही, कारण की ऑलरेडी पाण्याचा इश्यू चालू आहे. आणि किती जरी धुतलं ना तरीसुद्धा हे बघू शकता तुम्ही, लगेच पावसाचं पाणी येतं. सगळी घरातील कामं उरकल्यानंतर ना मी असं पक्ष्यांना, माझा पिंजरा जो आहे तो दररोज क्लीन करून घेते, कारण की क्लीन केल्यानंतर त्यांनाही छान वाटतं आणि आपल्यालासुद्धा खूप छान वाटतं. रोज या पक्ष्यांचं पाणी बदलणे, खाऊ बदलणे आता माझी सवय झालेली आहे, माझ्यासोबत खुशीची सुद्धा. आणि आता ना मी हे सकाळच्या रुटीनमधील शेवटचं काम करते, म्हणजेच कपडे सुकवणं. आणि असं होतं माझं पावसाळ्यामधील सकाळचं रुटीन. चला तर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर करायला विसरू नका. आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी मला सबस्क्राईब करा, इंस्टाग्रामवरती फॉलो करा, यूट्यूबवरती सबस्क्राईब करा. बाय.